कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने जम्मू काश्मीरच्या उरीतील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध केलेला आहे। यावेळी पाकिस्तानात विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। हल्ल्यामध्ये शहीद झालेले भारतीय जवान यांना श्रद्धांजली अर्पण करून आणखी किती जवान शहीद झाल्यावर सरकारला जाग येणार असा संतप्त सवाल मोर्चेकऱ्यांनी विचारला। निवडणुकीपूर्वी पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ असं वक्तव्य करणारे मूग गिळून गप्प बसले आहेत का असा सवाल सेनेनं केला। दरम्यान हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, हिंदी जनजागरण समिती, सनातन संस्था यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवाजी चौक दणाणून सोडला। नगरमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून उरीतील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। शहरातील कापड बाजार परिसरात व्यापारी आणि मुस्लिम समाज बांधवांनी पुतळा जाळून हल्ल्यावरती संताप व्यक्त केला। यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला गेला। शिवाय हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आलं। उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। दहशतवादी हल्ल्यामध्ये 20 जवानांनी आपले प्राण गमावलेत। या विरोधात देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे। जळगाव स्वराज्य निर्माण सेना आणि भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली। यंदा सर्वदूर पाऊस झाला असला तरी नंदुरबारमधील शहादा तालुका अजूनही दुष्काळाशी 2 हात करतोय। अनियमित आणि कमी पाऊस झाल्याने सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा यासाठी प्रांत कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। पावसाअभावी शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम निसटून गेलाय। तरीही महसूल विभागाने तालुक्यातील गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा जास्त लावली नाही। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला। गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणावरती आकारण्यात आलेल्या परीक्षा शुल्काविरोधात NSUIनं निदर्शनं केली। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली। मात्र या विद्यापीठानं वाढवलेली परीक्षा शुल्क ही गरीब विद्यार्थ्यांना भरणं कठीण होऊन बसलंय। विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे 3-3 महिने परीक्षांचे निकाल लागत नाहीत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे परीक्षा झाल्यापासून 15 दिवसात परीक्षेचा निकाल लागावा अशा मागण्यांसह NSUIने गोंडवाना विद्यापीठासमोर निदर्शनं केली। मागण्यांचं निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलं। धोबी समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत धुळ्यामध्ये कपडे धुवा आंदोलन करण्यात आलं। धोबी समाजाचे प्रदेश अध्यक्ष विजयराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदनबांडे यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला। धोबी समाजाला SC जाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी यावेळी केली गेली। वर्ध्यातही महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाकडून आरक्षणासाठी कपडे धुवा आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लवकरात लवकर धोबी समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली। डॉक्टर भांडे समितीच्या अहवालाला राज्य आणि केंद्राने मान्यता द्यावी, लॉन्ड्री व्यावसायिकांना वीज दरामध्ये सवलत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला। निवृत्त कल्याण संस्था आणि पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला आणि निवेदन दिलं। या मोर्चामध्ये पोलिसांच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। यावेळी पोलीस प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी हल्ला केल्यास त्यांना निलंबित केलं पाहिजे, हल्लेखोरांच्या शिक्षेमध्ये वाढ करावी, त्याचसोबत गुंडांचा राजकीय आश्रय थांबला पाहिजे यासह अनेक मागण्या करण्यात आल्या। नाशिक पुणे महामार्गावरती बोलेरो आणि इनोव्हा कारमध्ये काल अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, 4 जण जखमी झालेत। डोळसाने गावाजवळ हा अपघात झाला। मृतांमध्ये नाशिकच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय विस्पुते यांचा समावेश आहे। वर्ध्यातील बोरगाव मेघे परिसरात पारेषणच्या ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग विझवण्यात आली आहे। ट्रान्सफॉर्मरला असलेला बुश फुटल्याने आग लागल्याचं प्राथमिक माहितीत कळतंय।
या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी मात्र झाली आहे। नुकसानीचा आकडा अद्यापही कळू शकलेला नाही। दरम्यान या आगीमुळे वर्धा शहराच्या अर्ध्या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। अहमदनगरमधील श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ऍसिड हल्ल्यामध्ये जखमी करण्यात आलेल्या ऍसिड हल्ल्याची तिला धमकी देण्यात आली। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून इंद्रजित घोडके आणि कार्तिक घोडके यांना अटक करण्यात आली आहे। पीडित मुलगी परीक्षेवरून घरी जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपींनी तिची छेड काढली, मुलीचा हात पकडला, तिला ऍसिड हल्ल्याची आणि भावाला मारण्याची धमकी दिली। या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मनमाडकरांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे। गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाडला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण जवळपास 63% भरलंय। धरणामध्ये 67% इतका पाणीसाठा झाल्यास धरण तुडुंब भरेल आणि त्यामुळे महिन्यातून एकदा पाणी मिळणाऱ्या मनमाडकरांना 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तर पाटोदामधील साठवण तलावात सध्या 16 दशलक्ष घनफूट पाणी असल्याने त्याचाही फायदा मनमाडकरांना होणार आहे। वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये बळी पडणाऱ्या प्राण्यांच्या मोबदल्यात 2.5 पट वाढ करण्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। वन विभागाचा निर्णय पुढील महिन्यापासून लागू होणार असून जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांना याचा फटका बसणार आहे। सध्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये गाय आणि बैलांचा मृत्यू झाला तर 10,000 रुपये मिळतात, तर शेळीचा 3,000 रुपये मोबदला मिळतो। आता हा मोबदला 2.5 पट वाढणार आहे। जय वाघाच्या बेपत्ता होण्यामागे पाळीव प्राण्यांवरील वाढते हल्ले हे कारण मानलं जात आहे आणि त्याचमुळे हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये 200 हेक्टर पावसाचा फटका बसलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये पुरेसा पाऊस झाला नाही, शेतकऱ्यांनी आपली पिकं मोठ्या कष्टाने जगवली, मात्र गेल्या 5 दिवसांपासून परतीच्या पावसानं तोंडाशी असलेला घास हिरावून नेलेला आहे। सर्वाधिक नुकसान नंदुरबार, शहादा, नवापूर तालुक्यात झालंय, त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। जिल्ह्यामध्ये 200 हेक्टरवरती नुकसान झालंय, त्यातच प्रशासनाकडून पंचनाम्याबाबत उदासीनता पाहायला मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडतीये। अहमदनगरमध्ये 2 दिवसीय अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धा पार पडली। ज्येष्ठ चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या स्मरणार्थ शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनने स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत देशभरातील अनेक नामांकित चित्रकारांनी सहभाग घेतला होता। हुंसल्यातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेक नामांकित मॉडेलला भुरळ पाडणारं व्यक्तिचित्र रेखाटण्यात आलं। स्पर्धेत विद्यार्थी आणि व्यावसायिक गटातील 50 चित्रकारांनी सहभाग घेतला होता। सरकारी कर्मचाऱ्यांनी कामं केली नाहीत तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा ठराव केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे। कवठेमहांकाळमधील महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते। प्रशासकीय कार्यालये सुसज्ज झाली, इमारती चांगल्या झाल्या, आता कर्मचाऱ्यांनी कामही चांगली करावीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान कवठेमहांकाळनंतर आटपाडीतील भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल।